नमस्कार. ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आपलं स्वागत. ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आपण राजकारण्यांना तुमच्या आमच्या मनातली प्रश्न थेटपणे विचारण्याचा प्रयत्न करतो. ज्या महाराष्ट्रानं दलित चळवळीची पाळमुळं रुजवली आणि या देशाला दलित चळवळीच्या रूपानं एक नवी पहाट दाखवली असा महाराष्ट्र. मात्र आज महाराष्ट्रातला दलित हा अडचणीत आहे, तो नेतृत्वहीन आहे अशा स्वरूपाचं चित्र आहे. मुळात राज्यात साधारण 30 ते 33% असलेला हा दलित, याचं प्रतिनिधित्व कोण करतं आहे? याला योग्य प्रतिनिधित्व मिळतं आहे का? राजकीय पक्ष याला फक्त वापरून घेत आहेत का? जे राजकीय नेते आहेत या पक्षांचे किंवा या दलित संघटनांचे, ते फक्त आपल्याच पोळ्या भासत आहेत का? अनेक प्रश्न आहेत तुमच्या आमच्या मनामध्ये. आपण थेट हेच प्रश्न विचारणार आहोत रामदास आठवले साहेबांना. बोला. आठवले साहेब, तुम्हाला साधारण माझ्या विचारण्याचा टोन कळला असेल. मुळात आहे ना, महाराष्ट्रात एक मोठी दलित चळवळीची परंपरा, त्यातून बाबासाहेब आंबेडकर असतील, इतर अनेक नेते उभे राहिले. म्हणजे पेरियारांसारखा नेता हा आंबेडकरांच्या विचारानं प्रेरित होऊन तो दक्षिणेमध्ये मोठं प्रस्थ तयार करतो आणि महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये तुमची दयनीय परिस्थिती होते. गोष्ट खरी आहे की एकदम महाराष्ट्रामध्ये आमचा समाज अत्यंत ॲक्टिव्ह आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादामुळं आम्हाला शक्ती मिळालेली आहे, शिक्षण मिळालेलं आहे, सत्ता मिळालेली आहे, अनेक पदं मिळालेली आहेत. पण महाराष्ट्रामध्ये गटबाजीमुळं एक तर रिपब्लिकन पक्षाला जे रिप्रेझेंटेशन मिळायला पाहिजे ते मिळत नाही आहे आणि अनेक वेळेला अशा पद्धतीचा प्रयत्न केल्यानंतर ही अशी परिस्थिती आहे. आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ज्या रिपब्लिकन पक्षाने एकदा 12 नगरसेवक निवडून आणली होती माझ्या ग्रुपने, मुंबईचा महापौर ज्या ग्रुपने काँग्रेसच्या अलायन्समध्ये केला होता, त्या रिपब्लिकन पक्षाला एक जागा मिळत नाही. मला मंत्रिपद मिळालं ठीक आहे, पण ज्या कार्यकर्त्यांमुळं मी दिल्लीला पोचलेलो आहे, त्या कार्यकर्त्यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची होती. पण BJPने आम्हाला एक जागा सोडली नाही आणि त्यांची अडचण ते सांगतायत की एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या जागा मागितल्या, त्यांनी ज्या जागा मागितल्या, पण आम्ही कमी जागा मागितल्या आणि आम्हाला त्या जागा मिळाल्या नाहीत.